ऑस्ट्रेलियामध्ये काल एक दहशतवादी हल्ला झालाय. यामध्ये चानुका बाय द सी नावाचा एक ज्यूइश फेस्टिवल असतो जो ऑस्ट्रेलियाच्या बॉन्डी बीचवर साजरा करत होते. तिथले ऑस्ट्रेलियामध्ये असणारे सगळे ज्यू धर्मीय लोक यावेळी हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये फक्त ज्यू धर्मीयांना टार्गेट करण्यात आलं. यावरून तुम्हाला आठवण येईल ती पहलगाम मधल्या दहशतवादी हल्ल्याची. या हल्ल्याच्या वेळेला देखील फक्त जे हिंदू असतील त्यांना टार्गेट करून त्यांची हत्या केलेली होती. यावेळी फक्त ज्यू धर्मीयांना टार्गेट करून त्यांची हत्या केली गेली. कारण हा हल्ला बीचवर झालेला होता. बीचवर सर्व धर्मीय लोक असू शकतात, तिथं मुस्लिम देखील असू शकतात, तिथं ख्रिश्चन देखील असू शकतात, हिंदू असू शकतात, पण हत्या मात्र ज्यू धर्मीयांना टार्गेट करून केली गेली. याचा अर्थ सरळ आहे की हे हत्या करणारे नेहमीच्या दहशतवादी पॅटर्न मधले आहेत. दहशतवाद कसा माजवायचा यांना माहिती आहे आणि अर्थातच हे जे दहशतवादी होते दोघे देखील पाकिस्तानी होते. या दहशतवादी हल्ल्यात आतापर्यंत 15 लोकांचा मृत्यू झाला आणि हे जे 2 दहशतवादी होते त्यातल्या एकाचा देखील मृत्यू झाला. अशा 16 जणांचा यामध्ये मृत्यू झालाय. हा दहशतवादी हल्ला झाला कशासाठी, याचं कारण काय, टार्गेट काय, तर तसं काहीही महत्वाचं कारण नाही. फक्त ज्यू धर्मीयांच्या बद्दलचा द्वेष एवढंच याच्या मागचं कारण आहे. आणि आपण आपल्या धर्मासाठी काहीतरी करायला पाहिजे असं अनेक लोकांना नेहमी वाटत असतं आणि हे अशा प्रकारचे दहशतवादी हल्ले करत असतात. तशाच प्रकारचा हा एक हल्ला आहे. या हल्ल्याचा अर्थ समजून घेऊया, या हल्ल्याचा परिणाम काय होईल समजून घेऊया आणि पाकिस्तानचा यातला सहभाग काय आहे हे देखील समजून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. काल 14 डिसेंबरला ज्यू धर्मीयांचा चानुका बाय द सी नावाचा एक कार्यक्रम होता, जो एक सोहळा असतो जो दरवर्षी साजरा केला जातो. या सोहळ्यासाठी त्या बीचवरती म्हणजे समुद्राच्या किनाऱ्यावरच हा सोहळा साजरा केला जातो. त्यासाठी हजारो लोक आले होते. त्यामध्ये जास्तीत जास्त ज्यू धर्मीय होते. तिथं अनेक धर्मीय लोक ऑस्ट्रेलियामध्ये राहतात आणि ज्यू धर्मियांची संख्या ऑस्ट्रेलियामध्ये तशी फार कमी आहे. ज्यू धर्मीय ऑस्ट्रेलियामध्ये साधारण 90,000 ते 1,00,000 ज्यू ऑस्ट्रेलियात राहतात. त्यातले काही हजार ज्यू या ठिकाणी उपस्थित होते. तिथं एक सिनेगॉग म्हणजे ज्यू धर्मियांचं प्रार्थनास्थळ देखील आहे. त्यामुळे या सिनेगॉगमध्ये देखील गर्दी होती. यावेळी एका कारमधून साजिद अक्रम आणि नावीद अक्रम नावाचे 2 व्यक्ती तिथं आले. या दोघांनी बीचवरती जाऊन बरोबर सिनेगॉगच्या जवळ जाऊन ओपन फायर केलं आणि या फायरिंगमध्ये तिथल्या अनेक निरपराध ज्यू लोकांची हत्या केली. त्यांनी ज्यांना टार्गेट केलं ते देखील अशा पद्धतीने टार्गेट केलं की ज्यू लोकच मारले जातील, दुसरे धर्मीय मारले जाणार नाहीत. कारण त्यांना ज्यू विरुद्ध इस्लाम अशा पद्धतीचं एक आपल्या डोक्यात असलेलं युद्ध लढायचं होतं. त्यामुळे त्यांनी ज्यू धर्मीयांना टार्गेट केलं, ज्यामध्ये एक लहान मुलगी जी 10 वर्षाची होती, जिचा काहीही संबंध नव्हता या सगळ्या धार्मिक युद्धामध्ये, तिचा देखील मृत्यू झालेला आहे. त्यामुळे जे लोक नेहमी लहान मुलांच्या हत्या गाझामध्ये होतात म्हणतात, या लहान मुलांच्या हत्या अशा दहशतवादी हल्ल्यांमध्ये देखील होतात, हे लक्षात ठेवलं पाहिजे. ऑस्ट्रेलियासारख्या देशामध्ये सहसा अशा प्रकारचे दहशतवादी हल्ले होत नाहीत. तिथल्या अनेक लोकांनी देखील नंतर सांगितलं की आम्हाला वाटलं हे काहीतरी एक म्हणजे कोणीतरी थट्टा करत असेल, पण तसं नव्हतं. तिथं खरोखर काही लोकांचा मृत्यू झाला. आणि हे हत्या करणाऱ्यांची जर नावं बघितली तर साजिद अक्रम, नावीद अक्रम, मग यांचा शोध घ्यायची सुरुवात झाली. कारण ही नावं आपल्या परिचयाची आहेत आणि तेव्हा लक्षात आलं की हे दोघं देखील पाकिस्तानी आहेत. साजिद अक्रम हे 50 वर्षाचे होते आणि त्यांचा मुलगा होता नावीद अक्रम, जो 24 वर्षाचा आहे. 2001 चा ज्याचा जन्म आहे आणि त्याचं एक ड्रायव्हिंग लायसन्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतं. या ड्रायव्हिंग लायसन्स मध्ये देखील हा नावीद अक्रम पाकिस्तानची जर्सी, पाकिस्तान क्रिकेट टीमची जर्सी घातलेला दिसतोय. आणि त्यांची जी गाडी तिथं सापडलेली आहे त्या गाडीमध्ये देखील काही स्फोटकं सापडलेली आहेत, जशी IED ज्याला आपण म्हणतो, जशी दिल्लीमधल्या त्या कारमध्ये सापडली होती अशीच IED सापडली आहे. तिथं आयसिसचे काही फ्लॅग देखील सापडलेले आहेत, म्हणजे झेंडे सापडलेले आहेत. म्हणजे थोडक्यात हे आयसिस या दहशतवादी संघटनेसाठी काम करत होते. मूळचे होते पाकिस्तानी. त्यातला साजिद हा जो त्या नावीदचा बाप आहे तो 1990च्या दशकात रोजगारासाठी ऑस्ट्रेलियात आला होता. त्याला रोजगार मिळाला, तो सेटल झाला, पैसा मिळवला, सगळं झालं आणि ऑस्ट्रेलियातल्याच निरपराध लोकांची त्यांना हत्या करायचं निवडलं, कारण त्याला धर्मासाठी काहीतरी करायचं होतं. अशाच पद्धतीचा हा द्वेष पसरवण्याचं काम हे लोक करतायत आणि हे सगळं विशेषतः ज्यू धर्मीयांना टार्गेट केलं जाते. म्हणजे जेव्हा हे लोक भारतात येतात पाकिस्तानातून, त्यावेळेला भारतातल्या प्रत्येक व्यक्तीला टार्गेट करणं हे त्यांचा उद्देश असतो, जसं दिल्लीमध्ये केलं गेलं. पण जेव्हा भारताच्या बाहेर हे लोक जातात तेव्हा त्यांचे 1 नंबरचे शत्रू असतात हे ज्यू धर्मीय लोक आणि म्हणूनच ज्यू धर्मीयांना टार्गेट करून त्यांची हत्या केली गेली. सुरुवातीचा या हल्ल्यामध्ये काही लोकांचा मृत्यू झाल्यानंतर पुढच्या थोड्याच वेळात मग ऑस्ट्रेलियन पोलीस इथं आले. तिथल्या एका व्यक्तीनं देखील पुढे होऊन इथल्या एका दहशतवाद्याला पकडलं, त्याची बंदूक काढून घेतली. या सगळ्या घटनेनंतर मग त्या दोघांच्या पैकी जो साजिद, जो बाप होता,
त्याला पोलिसांनी मारून टाकलं आणि जो नावीद होता तो क्रिटिकली इंज्युअर झाला, म्हणजे जखमी झाला, पण तो सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. त्यामुळे अजून त्याच्याकडून काय माहिती मिळते किंवा या सगळ्या हल्ल्याचा उद्देश काय आहे, या सगळ्या गोष्टी त्याच्याकडून नंतर स्पष्ट होतील. अर्थात तो जगेल की नाही हे अजून माहिती नाही, कारण तो जखमी आहे. त्यानंतर मग ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी सांगितलं की हा एक दहशतवादी हल्ला आहे आणि ऑस्ट्रेलियाच्या जमिनीवर मागच्या जवळजवळ 50 ते 60 वर्षांमध्ये इतका मोठा दहशतवादी हल्ला जर बघितला तर हा फक्त दुसरा आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियामध्ये अशा प्रकारचे हल्ले होत नाहीत. मागच्या 30 वर्षांनंतर पहिल्यांदा 1996 नंतर ऑस्ट्रेलियामध्ये दहशतवादी हल्ला झालाय. या गोष्टीचं देखील तुम्हाला आश्चर्य वाटेल. म्हणजे जिथं कुठलाही अशा प्रकारचा संबंध नाही, जे एक चांगलं कॉम्पोजिट कल्चर आहे, अशा ठिकाणी हे लोक जाऊन राहतात आणि तिथं जाऊन दहशतवाद माजवायचं काम करतात. ऑस्ट्रेलियाने याला दहशतवादी हल्ला घोषित केले. अँटी सेमेटिक हल्ला आहे असं देखील सांगितलंय, म्हणजे ज्यू धर्मियांना टार्गेट करणारा, त्यांच्या विरुद्ध असणारा हल्ला आहे, हे देखील ऑस्ट्रेलियन सरकारनं मान्य केलंय आणि याचा निषेध करून जे काही त्याच्या विरुद्ध करावं लागेल, ऍक्शन घ्यावी लागेल, ती आम्ही घेऊ असं सांगितलंय. यामध्ये ऑस्ट्रेलियामध्ये जे गन लॉ आहेत, म्हणजे बंदुका बाळगण्याबद्दलचे नियम आहेत, त्यामध्ये देखील बदल होऊ शकतात असं त्यांच्या पंतप्रधानांनी सांगितलंय. त्यानंतर जगभरातून याच्याबद्दल प्रतिक्रिया आलेली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिक्रिया आलेली आहे. त्यांनी या हल्ल्याचा निषेध केलाय. अँटी सेमिटिक म्हणजे पुन्हा एकदा ज्यू धर्मियांच्या विरुद्धचा हा हल्ला आहे असं म्हटलंय. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ऑस्ट्रेलियाबरोबर आपण खंबीरपणे उभे आहोत असं सांगितलंय आणि काहीही मदत लागली तर आपण करू हेही सांगितलंय. पण या सगळ्यानंतर पुन्हा पुन्हा प्रश्न पडतो की ज्यू लोकांना का टार्गेट केलं जातंय. त्यामुळे एवढ्यावरून एक गोष्ट लक्षात येते की इस्रायल या गोष्टीचा योग्य पद्धतीनं समाचार येणाऱ्या काळात घेणार आहे. त्यामुळे प्रत्येक वेळेला असं म्हटलं जातं की गाझामध्ये इस्रायल जे हल्ले करतो, जे हल्ले चुकीचे असतात बऱ्याच वेळेला, पण या हल्ल्यामध्ये तिथले निरपराध सामान्य लोक मारले जातात. हमासचे दहशतवादी एकीकडे राहतात आणि सामान्य लोक जे गाझापट्टीमध्ये राहतात त्यांचा तिथं मृत्यू होतो. त्यामध्ये लहान मुलं देखील असतात. याबद्दल जगभरात अनेकांना वाईट वाटतं, आम्हाला देखील वाईट वाटतं. पण जशी गाझामध्ये लहान मुलं मरतात किंवा सामान्य लोक मरतात ज्यांचा युद्धाशी काही संबंध नसतो, तशी सामान्य लोक पहलगाममध्ये देखील मेली. तशी सामान्य लोक ऑस्ट्रेलियाच्या त्या बॉन्डी बीचवरती आपल्या परिवाराबरोबर सेलिब्रेट करताना देखील मेली. त्यांचा काय दोष होता? त्यांच्याबद्दल गळे कोण काढणार? त्यांच्याबद्दलचं दुःख कोण व्यक्त करणार? कारण अनेक लोक इथं सिलेक्टिव्ह आउटरीच करतात, म्हणजे त्यांना विशिष्ट गोष्टीच्या वेळेला राग येतो. ज्या वेळेला या लोकांना टार्गेट केलं जातं, पाकिस्तानला टार्गेट करून त्यांच्यावरती हल्ले केले जातात किंवा त्यांच्यावरती आपण ऍक्शन घेतो, त्यावेळेला या गोष्टीचं वाईट वाटतं आणि आपण जणू काय युद्धखोर आहोत असं या लोकांना वाटायला लागतं. पण इथं ही लोक या गोष्टी विसरतात की पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद हा फक्त भारतापुरता मर्यादित नसून तो जगभर पसरलेला आहे. आणि विशेषतः इथून पुढं जर आता या हल्ल्यानंतर गाझापट्टीमधले निरपराध लोक मारले गेले तर त्याला कोण जबाबदार असणार आहे? पाकिस्तानी पितापुत्रांनी, नालायक लोकांनी बिना कारणाचा या ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन गोळ्या घातल्या. पण याचा परिणाम म्हणून जर इस्रायलनं गाझापट्टीवर पुन्हा हल्ला केला, जिथं युद्ध थांबलेलं आहे जवळजवळ 2 वर्षानंतर, ते युद्ध जर पुन्हा सुरू झालं, तिथं आतापर्यंत काही जवळजवळ 60 ते 65 हजार लोक मेले त्या गाझापट्टीमध्ये. या हल्ल्यानंतर जर इस्रायलनं तिथं हल्ला केला आणि तिथं आणखी काही हजार लोक मारले तर त्याचं उत्तर कोण देणार आहे? त्याच्या हत्यांना जबाबदार कोण असणार आहे? कारण 7 ऑक्टोबरला जो हल्ला झाला त्याचा परिणाम म्हणून इस्रायलनं पुढं 2 वर्ष गाझापट्टी भाजून काढली. हा हल्ला झाल्यानंतर देखील इस्रायल असंच उत्तर देईल काय? इस्रायलनं जर खरोखर इथं उत्तर द्यायचं असेल तर मी तर म्हणतो हे पाकिस्तानमध्ये द्यावं. कारण पाकिस्तान हा या सगळ्या दहशतवाद्यांच्या मुळाशी आहे. पाकिस्तान हा सगळा दहशतवाद पोसतोय आणि पाकिस्तानला उत्तर देणं, पाकिस्तानमधले दहशतवाद्यांचे तळ नष्ट करणं ही जगातलं सगळ्यात मोठं टार्गेट आता असायला पाहिजे. सगळ्या देशांचं मिळून असायला पाहिजे. त्यामुळं इस्रायलनं या प्रश्नाचं जरूर उत्तर द्यावं असं या मला निमित्तानं म्हणावं असं वाटतं. तुमचं याबद्दलचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.